सरकारी कर्मचारी ज्या विविध डिपार्टमेंटमध्ये आहे की जे जुन्या पेन्शनमध्ये नाही आहे, त्या सर्व कर्मचाऱ्यांचा हा प्रश्न आहे। त्यांचे अजूनसुद्धा DCPSचं क्लोजिंग झालेलं नाही, NPS मध्ये ओपनिंग झालेलं नाही। त्यांना आता युनिफाईड पेन्शन स्कीम जी आलेली आहे त्याचा जो ऑप्शन देण्यात आलेला आहे त्याची मुदत 31 मार्च आहे, परंतु त्याचे अजून जे काही टर्म्स कंडिशन्स आहेत त्यासुद्धा अजून आलेल्या नाही आहे। त्यामुळे कदाचित ही तारीख एक्सटेंड पण होईल। तरी आपण सर्व डिपार्टमेंटच्या बाबतीमध्ये कृपा करून या बाबतीमध्ये खुलासा करावा। माननीय सभापती महोदय, आता आपण मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये HR रिफॉर्म चालू केले। किंबहुना एक प्रकारे सर्वाधिक मोठा डोलारा असलेलं राज्य, हे सगळ्या प्रकारच्या कर्मचाऱ्यांचा विचार केला तर 17 ते 20 लाख कर्मचारी म्हणजे जे अनुदानित किंवा डायरेक्ट, पण आपल्याकडे कुणच HR म्हणून कुठलीच व्यवस्था या ठिकाणी आपण इतक्या वर्षात उभी केली नाही। म्हणजे मागच्या काळात मीही मुख्यमंत्री होतो तेव्हाही नाही केली, आणि हे आता आम्हाला असं जाणवलं की आपल्याला जोपर्यंत HR रिफॉर्म्स आपण करणार नाही, एखादा कर्मचारी लागल्यापासनं कर्मचारी निवृत्त होतपर्यंत त्या बढत्या, त्याच्यावर एखादी शिक्षा आली तर शिक्षा, त्याचं पेन्शन वेळेवर मिळणं, या सगळ्या गोष्टी या ऑटो पायलट मोडवर गेल्या पाहिजेत। या दृष्टीनं हे असं मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की एक साधारणपणे आम्ही जेव्हा आढावा घेतला तेव्हा असं लक्षात आलं की वेगवेगळ्या कारणाने हजारो कर्मचाऱ्यांचे प्रमोशन्सच झालेले, 7-7, 8-8, 10-10 वर्ष प्रमोशन होत नाहीत आपल्याला। तर आत्ता कम्प्लीट HR रिफॉर्म्स आपण सुरू केलेले आहेत। या रिफॉर्मचा एक भाग म्हणून आपण जी सूचना केलेली आहे पुन्हा या विभागापुरतं नाही, इतर विभागांपुरतं देखील या सगळ्या आपल्या विभागांना त्या संदर्भात त्यांचं इन्क्लुजन करणं आणि त्यांना ऑप्शन्स देणं, या संदर्भात जे काही लॅग बिहाइंड असेल ते पूर्ण करण्यात येईल।